विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीच्या गणित बांध 2 या पाठ्यपुस्तकातील आपण पहिले 2 घटक या ठिकाणी बघितलेले आहेत. दुसऱ्या घटकामध्ये आपण पायथागोरस सिद्धांत यामध्ये विविध उपघटक अभ्यासले, संकल्पना अभ्यासल्या आणि त्याचबरोबर काही प्रमेय सुद्धा या ठिकाणी त्यामध्ये अभ्यासलेली आहेत. याच पाठ्यपुस्तकातील आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणारा एक घटक आजपासून सुरुवात करणार आहोत. या घटकाचं नाव आहे वर्तुळ. गणित भाग 2 यामधील वर्तुळ घटक हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही गणित भाग 2 मध्ये सुद्धा वर्तुळ हा घटक अभ्यासलेला आहे. त्यावर काही प्रमेय सुद्धा या ठिकाणी तुम्ही अभ्यासले, गुणधर्म सुद्धा अभ्यासले. बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत वर्तुळातल्या ह्या सुद्धा तुम्ही मागील इयत्तेतून अभ्यासलेल्या आहेत. प्रथमतः आपण वर्तुळ, केंद्रबिंदू, त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची जीवा ह्या संकल्पना या ठिकाणी प्रथम एका आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. समजा इथं आपण एक प्रतलामध्ये O हा बिंदू घेतलाय. तर O हा बिंदू केंद्रबिंदू कल्पून कंपासच्या साहाय्याने जर आपण या ठिकाणी वर्तुळ किंवा O बिंदूपासून समदूर असणारा बिंदूंचा संच जर आपण काढला किंवा बिंदू पथ याला म्हणूया आपण, की प्रतलातील कोणत्याही बिंदूपासून समदूर बिंदूंचा पथ अशा बिंदू संचास आपण वर्तुळ असं म्हणतो. इथं या ठिकाणी बिंदू संच जो दिसतोय या बिंदू संचास वर्तुळाचा परिघ असं म्हटलं जातं. परिघावर कोणताही समजा मी ए सारखा बिंदू घेतला आणि OA जर जोडला म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि परिघावरील कोणताही बिंदू जोडला तर या रेषाखंडास आपण त्रिज्या असं संबोधतो. ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ती आपण R न दर्शवतो. मुलांनो, वर्तुळाला अशा असंख्य त्रिज्या काढता येतात. आता या त्रिज्येचाच या ठिकाणी आपण वापर करून व्यास ही संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. मग याच रेषाखंडातून याच रेषाखंडाचा आधार घेत OA रेषाखंडाचा आधार घेत आपण असा एक रेषाखंड या ठिकाणी काढला की B हा बिंदू वर्तुळावर असेल आणि वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूतून हा रेषाखंड जातोय, म्हणजे A आणि B बिंदूतून रेषाखंड जातोय आणि त्याचबरोबर केंद्रातून सुद्धा जातोय. अशा रेषाखंडास आपण त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. मुलांनो, इथं OB ही सुद्धा वर्तुळाची काय झाली त्रिज्या, याला आपण R दर्शवतो. आपल्याला माहिती आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. जर OA चं अंतर 5 सेंटीमीटर असेल तर OB सुद्धा 5 सेंटीमीटर असणार आहे. आणि म्हणून त्रिज्या आणि व्यासाचा आपल्याला या ठिकाणी संबंध स्पष्ट करणार सूत्र लक्षात घेता आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की व्यास जो आहे हा आपण डायमीटर म्हणजेच D या आद्याक्षराने दर्शवतो आणि त्रिज्या जी आहे वर्तुळाची ही त्रिज्या R म्हणजेच रेडियस त्यातील R या आद्याक्षराने या ठिकाणी दर्शवतो. म्हणून व्यास आणि त्रिज्येतला जर गुणधर्म बघितला तर 2 त्रिज्या म्हणजेच 1 व्यास. आणि म्हणून या ठिकाणी व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, 2 गुणिले त्रिज्या. आणि म्हणून या ठिकाणी सूत्र आपल्याला तयार करता येईल D बरोबर 2 गुणिले R
हे वर्तुळाचा व्यास आणि त्रिज्या यामधील संबंध दर्शवणारं सूत्र सुद्धा आपण अभ्यासलंय. आता आणखी यामध्ये काय काय बघितलंय पहा. वर्तुळाची जीवा म्हणजे काय हे आपण या ठिकाणी संकल्पना समजून घेऊया. यासाठी आपण याच वर्तुळाचा वापर करू. तुर्तास या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन केलंय मी हे खोडून टाकतोय. जीवेची संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. आपल्याला माहित आहे या वर्तुळाचा केंद्र हा ओ बिंदू आहे. ए आणि बी व्यतिरिक्त समजा मी सी हा बिंदू वर्तुळावर घेतलाय, डी हा बिंदू वर्तुळावर घेतलाय. आता सी डी या दोन बिंदूतून जाणारा जर रेषाखंड आपण काढला तर हा रेषाखंड म्हणजेच त्या वर्तुळाची जीवा. जीवेची व्याख्या काय करता येईल आपल्याला. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची आपण जीवा असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी रेख सीडी बरोबर जीवा सीडी असं आपल्याला वाचता येईल. म्हणजे ह्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची जीवा असं म्हणतो. मग वर्तुळाला एकाच वर्तुळाला अशा असंख्य जीवा काढता येतील. मी कुठलेही दोन बिंदू घ्या वर्तुळावरचे आणि ते जोडा, मला असंख्य जीवा काढता येतील. मुलांना समजा ए बी ही जर जीवा आपल्याला काढायची असेल तर पट्टीच्या सहाय्याने समजा मी ही जीवा जोडली तर मला या पद्धतीने ही जीवा मिळते. पण ही जीवा काय करते पहा, तर ही जीवा केंद्रातून जाते. आणि या ठिकाणी रेख ए बी हा वर्तुळाचा नुसता व्यासच नाही तर ती जीवा सुद्धा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते अशी जीवा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. म्हणजे तिची लांबी सर्वात मोठी असते. आणि म्हणून वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेस आपण व्यास म्हणतो किंवा व्यासास वर्तुळाची जीवा असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या संकल्पनाचा आधार घेत आपण वर्तुळाचा अंतर. आता मुलांना आपण वर्तुळाचा अंतर्भाग बघतोय. डी हा बिंदू समजा यम हा बिंदू आपण या ठिकाणी वर्तुळाच्या अंतर्भागात आहे असं म्हणूया. यन बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. हे कधी असतील तर ओएमचा अंतर जर त्रिज्येपेक्षा लहान असेल. याचा अर्थ जर रेख ओएम इज लेस दॅन म्हणजे लहान असेल कुणापेक्षा, त्रिज्येपेक्षा, तर आपणाला सांगता येईल एम हा वर्तुळाच्या अंतर्भागात, थोडक्यात लिहिलं मी इथं वर्तुळाच्या अंतर्भागात. आणि जर समजा इथं पी बिंदू घेतलाय मुलांनो, समजा ओपी आपण जोडला तर इथं मला ओपीचं अंतर त्रिज्येपेक्षा मोठं दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी जर रेख ओपी इज ग्रेटर दॅन टू आर म्हणजेच त्रिज्येपेक्षा मोठा असेल तर आपल्याला सांगता येईल तर पी हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग या ठिकाणी समजून घेऊ शकतो. याचबरोबर मुलांना या ठिकाणी आपण काही संकल्पना अभ्यासत असताना एकरूप वर्तुळे कशाला म्हणायचं हेही अभ्यासलेलं आहे. समकेंद्री वर्तुळ कशाला म्हणायचंय हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासले. यासाठी आपण एक संकल्पना लक्षात घेऊया. एकरूप वर्तुळे कशाला म्हणायचं. समजा मी इथं ओ बिंदू घेतलाय, इथं पी बिंदू घेतलाय. आता हे दोन्ही बिंदू जे आहेत हे बिंदू दोन वर्तुळांचे केंद्रबिंदू कल्पूया आपण आणि वर्तुळ काढूया. समजा विशिष्ट मापाची मी या ठिकाणी त्रिज्या घेतली आणि याचा वापर करून मी या ठिकाणी काय करतोय वर्तुळ काढतोय. तर अशा प्रकारे आपण जे वर्तुळ काढू
हे आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. बघा, हे पहिलं वर्तुळ झालं. आता दुसरं वर्तुळ काढताना पण मी काय केलंय, त्रिज्येचं माप किंवा हे दोन टोकामधील असणारा माप तेवढंच ठेवलंय आणि दुसरं वर्तुळ काढतोय ज्याचा केंद्रबिंदू हा पी बिंदू आहे. असं या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढायचंय. आता या ठिकाणी मी पहिल्या वर्तुळाच्या परिघावर ए बिंदू घेतोय, दुसऱ्या वर्तुळाच्या परिभागावर बी बिंदू घेतोय. पट्टीच्या साह्यानं मुलांना आपल्याला पहिल्यांदा ओए जोडू आणि त्याचबरोबर पीबी जोडूया. तर ह्या वर्तुळाच्या काय असतील, त्रिज्या. आता ही जर त्रिज्या आपण मोजली, समजा या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ जर ओए बरोबर बीपी म्हणजेच पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपण R1 मानली, दुसऱ्या वर्तुळाची R2 मानली, म्हणजेच या ठिकाणी R1 बरोबर R2 असेल, तर आपल्याला सांगता येईल ही दोन्ही वर्तुळ कशी असतील, एकरूप. लक्षात घ्या कंडिशन, कितीही वर्तुळ आपण काढली ज्यांची त्रिज्या एकरूप असेल अशी वर्तुळे नेहमी काय असतात, एकरूप असतात. समकेंद्री वर्तुळे ही एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी बघायची. मुलांना यासाठी मी दुसरं वर्तुळ या ठिकाणी ठेवतो. समकेंद्री वर्तुळ म्हणजे काय नेमकं समजून घेऊया. आता यासाठी आपण एक वर्तुळ या ठिकाणी काढलंय ज्याचा केंद्रबिंदू पी आहे, ज्याची त्रिज्या आर आहे. आता याच वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण पी घेऊया आणि जरा आपण या ठिकाणी त्रिज्या वाढवायची, दुसरं एक वर्तुळ काढू. समजा मी हे दुसरं वर्तुळ काढतोय की ज्याचा केंद्रबिंदू सेम आहे, सारखा आहे, एकच आहे. दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याला एकच दिसतोय, सारखा दिसतोय. आणि म्हणून इथं जी काढलेली वर्तुळ आहे ही वर्तुळ मुलांना काय असतील, समकेंद्री, ज्याचा केंद्रबिंदू हा सेम आहे. समजा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे. म्हणजे प्रतलात कुठलाही एक बिंदू घेतला तर त्या बिंदूला केंद्रबिंदू कल्पून आपण अनेक वर्तुळ या ठिकाणी काढू शकतो. अशा वर्तुळांना आपण समकेंद्री वर्तुळ असं म्हणतो. मुलांना आणखी एक संकल्पना जातात आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, पहा की छेद वर्तुळे कशाला म्हणायचे हे आपण या ठिकाणी बघूया. एकमेकांना छेदणारी वर्तुळे. कारण ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना आपल्याला महत्वपूर्ण आहेत. पुढच्या पाठामध्ये किंवा पुढच्या पॉइंटमध्ये आपल्याला याचा यूज करायचा आहे, वापर करायचा आहे. दोन बिंदू घेतलेत आपण प्रतलात. आता या दोन्ही बिंदूतून जाणं किंवा केंद्रबिंदू कल्पून आपण वर्तुळ काढणार आहोत. समजा या ठिकाणी ए मधून जाणारं वर्तुळ काढलंय मी, किंवा ए हा केंद्रबिंदू कल्पून वर्तुळ काढतोय. किती मापाची त्रिज्या घ्या, पहिलं वर्तुळ झालं. दुसरं वर्तुळ आपण काढूया, बी बिंदू केंद्रबिंदू घेऊया आणि वर्तुळ काढू. तर डिस्टन्स आपण जरा त्रिज्येचं वाढवलेलं आहे, अर्थात दुसरं वर्तुळ या ठिकाणी काय असणार आहे, मोठं असेल. जर त्रिज्या मोठी ज्या वर्तुळाची ते वर्तुळ मोठं असतं, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण हे दुसरं वर्तुळ काढले. हे दोन्ही वर्तुळाबाबत जर आपण विचार केला, दोन्ही वर्तुळ आपल्याला इथं पी बिंदूत आणि क्यू बिंदूत छेदताय. म्हणजेच त्यांच्यावर पी आणि क्यू बिंदू हा त्यांचा सामायिक दोन बिंदू आहे. कुठलीही दोन वर्तुळे ज्या वेळेला एकमेकांना छेदतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये फक्त दोन आणि दोनच बिंदू सामायिक बिंदू असतात. हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारच्या वर्तुळांना आपण काय म्हणतो, छेद वर्तुळे किंवा छेदणारी वर्तुळे. आता मुलांना आपण या ठिकाणी इयत्ता 9वी मध्ये वर्तुळाबाबत काही गुणधर्म अभ्यासलेत, त्याचाही आता आपण या ठिकाणी परिचय घेणार आहोत किंवा त्याची उजळणी करणार आहोत. या ठिकाणी कशावर गुणधर्म अभ्यासले नवीन लक्षात घ्या. जीवा व केंद्रबिंदूतून टाकलेला लंब, बिंदूतून टाकलेला लंब,
लेला लंब, याबाबत आपल्याला काय करायचंय, गुणधर्म बघायचा आहे. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही अभ्यास केलाय. यासाठी मी इथं एक वर्तुळ काढतोय ज्याचा केंद्रबिंदू O आहे. प्रतलात कुठलाही एक बिंदू घेतलाय मी इथं. या बिंदूला आपण केंद्रबिंदू कल्पायचा आहे आणि वर्तुळ काढायचंय. हे वर्तुळ काढत असताना बघा इथं O बिंदू केंद्रबिंदू घेतलाय पण आणि वर्तुळ काढतोय. तर या वर्तुळाचा किंवा वर्तुळावर आपल्याला काही गुणधर्म अभ्यासायचे, ते इयत्ता 9वी मध्ये अभ्यासले. समजा आता मुलांना मी या ठिकाणी A बिंदू घेतलाय वर्तुळावरचा आणि इकडं B बिंदू घेतलाय. तर या AB बिंदूतून जाणारी आपल्याला या ठिकाणी जीवा जर काढली, म्हणजे हे दोन बिंदू जर जोडले तर आपणाला त्या वर्तुळाची जीवा मिळेल. लक्षात घ्या. आता ह्या जीवेवर जर आपण या ठिकाणी लंब टाकला, कंपासाच्या साह्याने किंवा पुण्याच्या साह्याने जर लंब टाकला, समजा मी पट्टीच्या साह्याने आपण या ठिकाणी लंब टाकू, तर इथे 90 अंशाचा कोन आहे. लंब टाकण्याची कृती 8वी मध्ये अभ्यासली. समजा मी हा लंब टाकतोय, अशा प्रकारे हा जो लंब आहे तो जीवा एबीला समजा M बिंदूत छेदतोय. आता तुम्ही कृती करू शकता, AM चं जेवढं अंतर आहे तेवढंच MB चं आहे का बघा. तर मला या ठिकाणी AM चं अंतर पट्टीच्या साह्याने जर मी मोजलं तर 13 सेंटीमीटर आहे आणि त्याचबरोबर MB चं अंतर सुद्धा मोजलं मी 13 सेंटीमीटरचं आहे. याचा अर्थ या ठिकाणी AM बरोबर MB दिसतोय आणि म्हणून या ठिकाणी जीवेचे दोन समान रेषाखंड तयार होतात. याचा अर्थ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे तो जीवेस दुभागतो. हा पहिला गुणधर्म या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आता दुसऱ्या गुणधर्म पुन्हा एकदा सांगतो पहा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेस दुभागतो. आता दुसरा गुणधर्म आपण बघूया. मी या ठिकाणी लंब खोडतोय फक्त आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी पाहतोय. आपण हे प्रमेय आणि गुणधर्म प्रमेयाच्या रूपाने इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहेत. फक्त उजळणी वजा या ठिकाणी आपण बघतोय, कारण याचा यूज आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी समोर दिलेल्या डायग्राम मध्ये मला काय दिसतंय पहा, तर केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, M हा मध्यबिंदू आहे आपल्याला माहिती आहे. M हा जीवेचा मध्यबिंदू आणि जर मध्यबिंदू असेल तर मला या ठिकाणी म्हणून रेख AM बरोबर रेख MB, दोन्ही रेषाखंडाची लांबी कशी असेल, समान असेल. आता केंद्रातून जर आपण मध्यबिंदू जोडला तर या ठिकाणी OM या काय दिसतोय मला, एक रेषाखंड तयार झालोय. आणि म्हणून या ठिकाणी कोन मापकाच्या साह्याने जर आपण कोन मोजला हा, तर हा 90 अंशाचा कोन आपल्याला मिळतो. अर्थात दुसराही काय असणार आहे, 90 अंशाचा. याचा अर्थ इथे काटकोन तयार होतो. आणि म्हणून दुसरा गुणधर्म काय सांगता येईल, केंद्रातून जीवेच्या मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड त्या जीवेस लंब असतो. हा दुसरा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. असे विविध गुणधर्म मुलांना या ठिकाणी काय केलेत, आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेत. याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये अशा गुणधर्मांचा वापर करून आपण काही प्रमेय अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आणखी पुढं आपल्याला काय अभ्यासायचंय पहा. तर पहिला महत्वाचा पॉइंट या ठिकाणी अभ्यासायचा आहे की 1, 2 आणि 3 अशा 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ या संदर्भात आपल्याला गुणधर्म अभ्यासायचे. त्याचबरोबर वृत्तछेदिका व स्पर्शिका ह्या संकल्पना या ठिकाणी समजून घ्यायचे. स्पर्श वर्तुळे कशाला आपण म्हणतो हेही जातात आपल्याला या ठिकाणी बघायचे. त्यानंतर आंतरलिखित कोन, आंतरखंडित कोन या संकल्पना, त्या संकल्पनेवर आधारित आपल्याला काही प्रमेयांचा अभ्यास करायचा आहे जी महत्वपूर्ण आहेत. वर्तुळ कंस याच्या आधारे आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय प्रामुख्याने या ठिकाणी
घटकामध्ये अभ्यासणार. सगळ्यात महत्त्वाचा प्रमेय या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर स्पर्शिका छेदिका प्रमेय याचाही अभ्यास आपण मुलांना या ठिकाणी करणार आहोत. आणि जाता जाता जीवांच्या छेदनाचं प्रमेय शेवटी आपल्याला या ठिकाणी बघायचे. अशा प्रकारचे मुद्दे या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार की 2 किंवा 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारे वर्तुळे. इथं आपण सब पॉइंट टाकूया पहिला. बघा, या सब पॉइंट मध्ये आपल्याला काही गुणधर्म पाहिजेत. 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. तर हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पॉइंट, कारण यावर मुलांना आपल्याला प्रात्यक्षिक असतं की जे आपण पाहतो की तुमच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बोर्डाच्या परीक्षेला जी प्रात्यक्षिक आपल्याला घ्यायची असतात, या प्रात्यक्षिकामध्ये महत्त्वपूर्ण असणारं हे प्रात्यक्षिक आहे. यासाठी आपण कृतीयुक्त हे सगळं समजून घेणार आहोत. एका बिंदूतून आपल्याला किती वर्तुळ काढता येतील, 2 बिंदूतून जाणारी वर्तुळ किती असतात, किती काढता येतील, त्याचा गुणधर्म काय आहे, आणि जर 3 बिंदू दिले असतील प्रतलामध्ये तर त्यातून जाणारं प्रतल सुद्धा आपण या ठिकाणी किती जाऊ शकतात हे या ठिकाणी आपण काढू शकतो. पहिल्यांदा आपण एका बिंदूतून जाणारी वर्तुळ या ठिकाणी बघणार. समजा मी इथे ए हा बिंदू घेतलाय, तर या बिंदूतून आपल्याला किती वर्तुळ काढता येतील हे आपल्याला अभ्यासायचे. बघा, व्हेरी इझी. कंपासच्या साहाय्याने तुम्ही प्रयोग करू शकता की ए हा बिंदू वर्तुळाच्या कशावर आला पाहिजे, परिघावर आला पाहिजे. पहिलं वर्तुळ काढतोय मी इथं, पहिलं वर्तुळ. आता दुसरं वर्तुळ कुठेही केंद्रबिंदू घ्या, पण ए हा बिंदू या ठिकाणी त्यावरून हे वर्तुळ गेलं पाहिजे. असं या ठिकाणी आपण केंद्रबिंदू घेतलाय, कल्पलाय आणि वर्तुळ काढतोय. हे दुसरं वर्तुळ आपल्याला सांगता येईल. बघा, तिसरं वर्तुळ काढूया आपण. त्रिज्या लहान घेतली मी, समजा तुम्ही जितकी वर्तुळ या ठिकाणी काढू शकाल तेवढी वर्तुळ आपल्याला या ठिकाणी या ए बिंदूतून जाताना दिसतील. अशा प्रकारे प्रतलातील कोणत्याही एका बिंदूतून अनेक वर्तुळे या ठिकाणी काढता येतात. हा पहिला गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. लक्षात ठेवा थोडक्यात हा गुणधर्म, एक बिंदू अनेक वर्तुळे म्हणजे एक बिंदूतून आपल्याला अनेक वर्तुळे जातात. हा गुणधर्म या ठिकाणी स्पष्ट करता येईल. तर दुसरा गुणधर्म आपण बघूया. एकाऐवजी आपण 2 बिंदू घेऊ प्रतलात आणि यातून जाणारी वर्तुळे या ठिकाणी अभ्यासणार. सगळ्यात महत्वाचा गुणधर्म की ज्या गुणधर्माचा आपल्याला पहिल्याच प्रमेयामध्ये या ठिकाणी यूज करायचा आहे, वापर करायचा आहे. आता बघा मुलांना, मी या ठिकाणी ए बिंदू घेतलाय, दुसरा बी बिंदू घेतलाय. पट्टीच्या साह्यानं हे दोन्ही बिंदू जोडतो. यातून जाणारे आपल्याला किती वर्तुळ काढता येतील हे अभ्यासायचे. त्यासाठी मी काय केलं, कृती करतोय. रेषाखंड ए बी जोडून घेतला. आता या ठिकाणी या रेषाखंडाचा आपल्याला लंब दुभाजक प्रथम काढता आला पाहिजे. आपण इयत्ता 9 मध्ये हा गुणधर्म अभ्यासलाय, तरी सुद्धा जातात आपण हे बघतोय. बघा, लंब दुभाजक जगाची कृती आपण या ठिकाणी बघितले. कंपासात अंतर विशिष्ट घेतलं, खालच्या वरच्या दिशेला काय केलं मी, चाप काढले. त्याचबरोबर बी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलंय आणि खालच्या आणि वरच्या दिशेनं एकमेकाला छेदतील असे या ठिकाणी काय केले, आपण चाप काढले. अशा प्रकारे मला या ठिकाणी छेदनबिंदू जे मिळतील, या छेदनबिंदूला मी काय करतोय, पॉइंट आउट करतोय. आणि या बिंदूतून जाणारा मी काय करतोय, रेषाखंड किंवा रेषा काढतोय. पट्टीच्या साह्यानं मुलांना या ठिकाणी मी काय केलं, हा रेषाखंड काढतोय की जो आपल्याला पॉइंट आउट केलेल्या बिंदूतून जाईल. अशा प्रकारे इथं मला जी रेषा मिळते त्याला नाव मी समजा एल दिलं, तर ही एल रेषा ए बी ला एम बिंदूत छेदते. कोन मापकाच्या साह्यानं हा कोन जर मोजला तर 90 अंशाचा असणार आहे. आणि पट्टीच्या साह्यानं ए एम आणि एम बी
ही दोन अंतर जर मोजली तर ही दोन्ही अंतर कशी असतील, समान असतील. आता आकृतीकडे जर तुम्ही पाहिलं तर यल आणि ए बी यांचा संबंध आपल्याला स्पष्ट करता येतो. रेषा यल ही ए बी ला लंब सुद्धा आहे आणि रेषाखंड ए बी ला ती दुभागते सुद्धा, आणि म्हणून रेषा यल ला रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक म्हणायचंय, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण ही पहिली कृती केली. आता यावर अनेक बिंदू घेतले मी, समजा इथं पी बिंदू घेतलाय, क्यू घेतलाय, इकडं आर घेतला, इकडं एस घेतला. आता ह्या चार बिंदूंना आपण केंद्रबिंदू कल्पू आणि त्यातून जाणारी आपण वर्तुळ काढूया. या ठिकाणी मी पी बिंदू हा केंद्रबिंदू घेतलाय, ए पी इतकं त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढतोय मी. आता वर्तुळ काढत असताना लक्षात घ्या की पहिल्या बिंदूतून आपण वर्तुळ काढतोय. हे वर्तुळ काढत असताना आपण पी हा केंद्रबिंदू घेतलाय, लक्षात घ्यायचंय, आणि मग वर्तुळ काढायचंय. तर आपल्याला या पद्धतीनं काय मिळेल, हे वर्तुळ मिळेल की जे वर्तुळ आपल्याला दोन्ही बिंदूतून जाताना दिसतं, म्हणजे ए आणि बी बिंदूतून जाताना दिसतं. दुसरं वर्तुळ काढू मुलांनो. आता पी ऐवजी क्यू बिंदू हा केंद्रबिंदू घ्यायचा आहे आणि एपी इतकं अंतर घ्यायचंय किंवा ए क्यू इतकं अंतर घ्यायचंय. बघूया. तर ए क्यू इतकी त्रिज्या जर घेऊन वर्तुळ काढलं तर हेही वर्तुळ मुलांनो काय होतं, ए आणि बी बिंदूतून जातं. अशा प्रकारे हे दुसरं वर्तुळ सुद्धा या ठिकाणी आपल्याला काढता येईल. आता आर बिंदू हा केंद्रबिंदू घेऊ, आर ए इतकी त्रिज्या घेतली आणि तिसरं वर्तुळ काढतोय मी. तर तिसऱ्या वर्तुळाचा सुद्धा आपण जर निरीक्षण केलं तर तिसऱ्या वर्तुळाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी निरीक्षित करून अनुमान काढता येईल की ए आणि बी बिंदू ह्या वर्तुळावर आहे. म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे ए आणि बी बिंदूतून जाते. अशा प्रकारे आपल्याला हे तिसरं वर्तुळ काढता येईल. आणि त्याचबरोबर एस बिंदू जर आपण केंद्रबिंदू कल्पला, हे इतकं अंतर घेतलं तर या ठिकाणी ए बी ही काय मिळणार आहे, त्रिज्या किंवा ही एस इतकी त्रिज्या घेतली आणि आपण चौथं वर्तुळ या ठिकाणी काढतोय. तर हेही वर्तुळ मला काय होणार आहे, ए बी तून जाणार आहे. आता ही वर्तुळ मी अर्धी काढली, तुम्हाला पूर्ण काढता येतील. निरीक्षण जर केलं तर सगळ्या वर्तुळांचा छेदनबिंदू आपल्याला या ठिकाणी ए आणि बी दिसतोय. यावरून आपल्याला निरीक्षण किंवा अनुमान काढता येईल. प्रतलात कोणतेही दोन बिंदू घेतले तर त्या दोन बिंदूतून अनेक वर्तुळ काढता येतात आणि ह्या सगळ्या वर्तुळांचा केंद्रबिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतात. लक्षात घ्या. पुन्हा एकदा हा गुणधर्म सांगतो की प्रतलात कोणतेही दोन बिंदू घेतले आणि त्यातून आपण जर समजा वर्तुळ जाणारी काढली ते अनेक वर्तुळ आपल्याला काढता येतात आणि ह्या सगळ्या वर्तुळांचा केंद्रबिंदू जो असतो हा या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतात. हा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि जाता जाता मुलांना आपण आणखी एक गुणधर्म या ठिकाणी बघणार. जसं इथं आपण बघतोय एका, दोन, तीन आणि तीन बिंदूतून जाणारी वर्तुळ आपण बघतोय. त्यापैकी एका बिंदूतून जाणारी वर्तुळ आपण बघितली. दोन बिंदूतून जाणारी वर्तुळ किती काढता येतात हे आपण या ठिकाणी बघितलं. यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन बिंदू जर घेतले तर वर्तुळे आपल्याला किती काढता येतात, अनेक. थोडक्यात लिहितोय हा गुणधर्म. आता आपण प्रतलात कोणतेही तीन बिंदू घेऊया आणि या तीन बिंदूतून जाणारी वर्तुळ काढू. जे तिन्ही बिंदू त्या वर्तुळावर असतील. समजा मी या ठिकाणी ए बिंदू घेतलाय, बी घेतलाय, इथं सी घेतलाय. आता हे तिन्ही बिंदू जर जोडले आपण, समजा एसी जोडला, लक्षात. त्याचबरोबर बीसी जोडला आणि त्याचबरोबर ए बी सुद्धा जोडला आपण. तर या ठिकाणी मला त्रिकोण मिळतोय.
आता हे तिन्ही बिंदू इन्क्लूड करणारा वर्तुळ आपल्याला किती काढता येतील हे ठरवायचंय। यासाठी आपण एक वेगळी कृती करणार रचनेची, जी आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आहे। यामध्ये आपण एसीचा लंबदुभाजक प्रथम काढू। बाजू एसीचा समजा मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंपासाच्या सहाय्याने काय केलं, एकमेकांना छेदतील असे कंस काढले, पॉइंट आउट केले आणि यातून जाणारे रेषाखंड किंवा रेषा काढला। आता ही जी रेषा आहे, ही रेषा एसीचा काय असणार आहे, लंबदुभाजक असणार आहे। लंबदुभाजकाची कृती मी तुम्ही इयत्ता 8वी मध्ये अभ्यासली, त्याचबरोबर मुलांना 9वी मध्ये सुद्धा अभ्यासले। याचप्रमाणे आपण दुसऱ्याही बाजूचा लंबदुभाजक काढू। त्यासाठी याचप्रमाणे या ठिकाणी कृती करू। एबीचा आपण लंबदुभाजक काढत असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं कंपासात आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूस आपण प्रत्येक बिंदूतून किंवा बिंदूला या ठिकाणी अंत्यबिंदूवर लोखंडी टोक ठेवून काय करतोय, कंस काढतोय। छेदनबिंदू जे आहेत त्यांचे कंसांचे यातून जाणारी रेषा जर काढली तर ही रेषा मुलांनो बाजू एबीची काय असते, लंबदुभाजक। याचा अर्थ रेषा ही यल जी आहे ती एबीचा लंबदुभाजक आहे, रेषा यम ही एबीचा लंबदुभाजक आहे। अशा प्रकारे दोन्ही रेषा किंवा दोन्ही बाजूंचा आपण लंबदुभाजक काढलेत। आता आपल्याला वर्तुळ काढायचे। आपण ही कृती 9वी मध्ये अभ्यासली पहा मुलांनो। ओ हा या ठिकाणी छेदनबिंदू घेतला लंबदुभाजकांचा आणि त्याला आपण केंद्रबिंदू मानू। या केंद्रबिंदू आणि ए इतका अंतर घेतलं आपण कंपासामध्ये ॲज अ त्रिज्या, म्हणजेच त्रिज्या म्हणून एवढं अंतर घेऊया आणि वर्तुळ काढूया। बघा, तर हे तिन्ही बिंदू इन्क्लूड करणार आपल्याला एकच वर्तुळ मिळतं, लक्षात आलं। आणि म्हणून जर प्रतलात 3 बिंदू दिले असतील तर त्या 3 बिंदूतून जाणार एक आणि एकच वर्तुळ असतं, एकच वर्तुळ। हा तिसरा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, लक्षात घ्या। अशा प्रकारे आपण 3 गुणधर्म या ठिकाणी बघितलेत। पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घेतला आहे। या मुद्द्यांच्या आधारे आणि अभ्यासलेल्या संकल्पनेच्या आधारे आपण या ठिकाणी प्रकरणातील पुढील पॉइंट या ठिकाणी बघणार। पहिलं प्रमेय या प्रकरणाचं ते आपण पुढच्या तासाला या ठिकाणी बघणार आहोत। या तासाला आपण या ठिकाणी थांबणार आहोत। धन्यवाद।